नमस्कार, कोकण चंजीर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि मी आहे गावाला आणि मी आज चालले कंपनीमध्ये. असं कंपनीमध्ये चालले आता काल मला पाणी वगैरे घालू आणि नंतर मग बघूया. गावचं वातावरण बघा, कडकडीचं असं ऊन पडलेलं आहे. हे बघा तिकडे राहायला गेलेलं आहे. सगळीकडे लोक असे पाळापाचोळे जाळून टाकतात. दूर पाहत असेल तुम्ही इकडचा आमचा गावचा नजारा. पेरणी करतात लोक, ते बघा तिकडे शेतामध्ये इकडे अशी पेरणी चालू आहे भाताची. ते पण येतात माझ्यासोबत इकडं. चला इकडून जाऊया. इकडं असा गावचा नजारा. गावातून कोण नाही राहिला, आम्हीच शेवटला राहिले. माझ्या डोक्यात पण आहे वजा, मी नेते खराब कपडे आहेत ते टाकायला. चला जाऊया. वरती कंपन आहे, तर इथून हा डोंगर चढून वरती जायचं आहे. असं आहे बघा. इकडून आता हा मे महिन्यातला डोंगर आणि पावसाळ्यातला हिरवागार असतं डोंगर. तर आपण पाहिला काल मला येतात तेव्हा. तर पाहू शकता मंडळी, आता आपण कंपाऊंडमध्ये आमच्या पोचलेलो आहोत. आणि इकडे बघाल ना, इकडे आमची सर्व झाडं आहेत. बघा काजूची झाडं इकडे हे साईडला काजू आणि इकडे सगळा पाळा पाचोळा होता ना, सगळं काटं वगैरे होते सावरीचे, त्याचं जाळून टाकले आहे. इकडे सगळं पेटवलं आहे. हे बघा इकडं. आणि या साईडला सगळी कलमं, तिथे एक पाण्याची टाकी होती. तर मला आता चला झाडाला पाणी घालून येऊया आणि नंतर आता पाऊस पडेल तेव्हा पाणी. आता कोण नाही पाणी घालणार. इकडे हे सुद्धा पाणी भरतात तेव्हा. इकडे आम्ही एक टाकी भरून ठेवलेली जेव्हा पाणी होतं तेव्हा. तर इकडे हे असे एक एक ड्रम असा प्रत्येकाला पाणी घालणार. आता किती पाणी आहे? अजून अर्धी आहे, कारण जेव्हा पाणी होतं ना तेव्हाच आम्ही भरून ठेवलेली. हा पाणी आम्ही फेब्रुवारी भरून ठेवला होता आम्ही. फेब्रुवारीमध्ये पण दोन्ही पण टाक्या फेब्रुवारी टाकी ती एक तिकडे टाकी आहे, ती पण भरून ठेवली. 1000 लिटरची आहे ती आणि ही 1000, 3000 लिटर आम्ही पाणी भरून ठेवलं होतं. पाणी म्हणजे कसं पाऊस पडेपर्यंत त्यानं पाणी घातलेलं बरं, मग टेन्शन नाही. आता मी दररोज यायचो तर यांना दोघांना एक ड्रम घालायचो मी, त्यामुळं पाणी आहेत अजून. म्हणजे कसं पण असं, पण सगळे म्हणजे कलमं कसे जिवंत आहेत ते बघून जरा बरं वाटतं. कारण एवढा ऊन होता, एवढी गरमी होती, ताप बघायला. इकडे गावाला भरपूर असा ऊन होता. तर ह्या कलमाची सुद्धा बघायला तर थोडी पानं अशी ही झालेली करपलेली. पण आता पाणी घातलं ना त्याला, बघा इकडं पानं करपलेली, त्याला पण आता पाणी घातलं ना. हे बघा इथली पाणी, इकडली फांदी करपलेली ती. हे बघा आता पाणी घालतो तर इकडं अशी मस्तपैकी डिरे आल्यात. हे बघा ते बघून जरा बरं वाटतं, म्हणजे जीवाला जरा समाधान वाटतं. कारण एवढी मेहनतीचं फळ म्हणजे जगला तर बरं ना. एवढी मेहनत करतात ते 2 वर्ष होतील मेहनत करतात गेल्या वर्षीपासून. आणि माणसं बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे किती माणसं कामासाठी केलेली. तर सगळी जगू दे. तो पण मस्त कलम झालाय बघा. तिकडे वरती ही चहाची पात आणि इकडे चहाच्या पाती आहेत ना, त्यांना थोडं पाणी घातलेलं आहे बघा. ते आता जगल्या नाही, ते मेल्याच जमा होते. आता पाणी घातल्यावर जगतात. तिकडे कलम आहेत. आणि इथं फणसाचं झाड आहे. ते फणस फणस न्यायचं आपल्याला. बघूया बघा 2 आहे तिथं पण एक आहे. त्याच्या पण भरपूर फणस आहेत, पण मोठा आहे. हा जा हालचाल तुम्ही घालून या, नंतर बरोबर जाऊ आपण. हा गेलं आता पाणी घालाय. ते तिकडे भरतात, तुम्ही ड्रम भरून ठेवता आणि नंतर मग मी पण घालायला जाते. ते तिकडे पाणी घालतात तिकडे ते साईडला सलमान आहे बघा. आता या सगळ्यांना असं पाणी घालायचं इकडून. सावलीला तर बरं वाटलं. मगापासून लय ऊन होतं. असे पाणी घालीपर्यंत सावली राहू दे, बरं वाटलं ना. पाणी घालीपर्यंत सावली असू दे जरा. हा डोंगर चढपर्यंत लय दम लागतं. चला माझा पण ड्रम इथं भरतंय. पाणी घाला काय तेलाचे डबे होते ते सगळे खाली होते, ते घेऊन आले पाणी घालायला. साड्या वेळेला बांधायला ना, तर सुटलेत, त्यांना पुन्हा आता बांधायला लागेल. पण आता एकदम पाणी घातलंय, थोडं जिरला ना की अजून थोड्या वेळाने घालते, म्हणजे ते एकदम बुंदाशी मुरेल. असं करूया. नाही तर असं जोरात घातलं तर सगळं पाणी बाहेर जातं निघून. भरपूर असं कलमानं पाणी घालतात. जरूर घातलं खायचं घालून टाकतं. पाऊस पडेल तेव्हा ह्यांना पाणी देतं. तर इथे बघा असं गवत रुजलाय, तर काढून टाकते. असं गवत मला असं वेगळा सुगंध येतो. सब्जा असं बोलतात गावाला. खायचा सब्जा नाही, खराब सब्जा बोलतात.
मस्त झाला कलम. असं व्हायला पाहिजे सगळे कलम. तो एक तिकडे वरती आहे, त्याला पण घालायचा आहे. जे झाडं लावतो ना तशी जगलेली असते ना की तो बघून खूप आनंद वेगळाच असतो. बघा माझ्या पाठीमागं पाहू शकता कलम. बघा मस्त झालं आहे बघा. त्याला भारी वाटतं. म्हणजे आपण आलो आणि पाणी घालायला आलं तर दमलं तरी काय वाटत नाही. तो एक आनंद अजून एक हुरूस येतं, एक आपल्याला हरुष येतं की बाबा हा चला झाडं लावूया. तर इकडे त्या दिवशी ही कुंपण घातलेली, त्या दिवशी आम्ही आलो तेव्हा इकडे ही कुंपण त्या दिवशी घातली. थोडीशी इथं बाकी राहिले, ते पुन्हा येऊ तेव्हा घाली. इथं थोडीशी घातलेली आहे, पण भारी मस्त झालं आहे. कसले चाची पाती थोडेसे कापून न्यायला पाहिजे नाही. इकडे खाली आहेत त्या थोड्या थोड्या झाल्या त्या बघा. मग जगल्यानं पाणी घातलं तेव्हा जगल्या ना. आम्ही जेव्हा मुंबईशी आलो ना तेव्हा ह्या पाती शापमध्ये मेलेल्या अशा सुक्या सुक्या झालेल्या ह्या त्या आहेत त्या. ह्या बघा चायच्या पाती. आणि आता पाणी घातलं तर जरा जिवंत झालं, बरं वाटतं बघून. पाणी घालते पहिल्यांदा आणि नंतर भेटूया. खूप आहे बघा. आता ह्याच्यावरती कागद टाकायचा आहे. फाटी आहे तिथं लाकडं ठेवलेली, तर ह्याच्यावरती हे छोटंसं टाकलं तर पुरला नाही तर दुसरं टाकतं. नवीन बांधतो नंतर दाखवते तुम्हाला. पाणी वगैरे घालून झालं. आता बघा आताचा नजारा हा असा आहे, दाखवते तुम्हाला. आणि जेव्हा आता जर आपण झाडं लावाय पुन्हा जर आलो ना तर तेव्हाचा नजारा बघा. हा बघा हा आताचा नजारा असा इकडचा आमच्या कंपाऊंडातला. आणि इकडे झाडं झुंपा इकडे इकडे असे. एक एक आंबा खातो आता. आणि नाश्ता वगैरे काय चहा पिऊन आलेलो, चहामध्ये काय बिस्किटच खाऊन आलेलो. आंबे खायला कलमाचा आंबा आहे, आता कापत नाही असंच खाते. हा काय एक नंबर चव आहे, गोड गोड एकदम लय भारी. ही लाकडं बघा आता थोडीशी तर टाकणार आणि वरती चपना ठेवणार, कागद बांधता हो त्याच्यावरती. हे बघा इथं अर्धे फाटे आहेत ठेवलेली, ते तर कागद अपुरा पडत जातो, आता बांधता त्याला. तर पाहू शकता मंडळी इथं आता अशी खोप बघा, ह्याच्या खोपीवरती असं कागद टाकून घेतलंय आणि वरती लाकडं वगैरे ठेवली, असं बांधून वगैरे सगळं घेतलं आहे बघा. लाकडात पेटवायची पावसाळ्याची सोय तिला अशी करून घेतली. वर लाकडं वगैरे ठेवले जेणेकरून हवाला तर वरती उडू नये. आता तुम्ही कंपाऊंडात आले नाही, आज ही कंपाऊंडात असे झाडांना पाणी वगैरे घातला, त्यांना त्याच्या पातीनं पाणी घातला. आम्ही दोघं जण आलो. तरी गावची कामं अशी असतात कोकणातली. आणि जर ही आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. बाय बाय.